माय डिअर डॉक्टर श्रीपाल सबनीस, सर्वप्रथम इतके दिवस आपण महाराष्ट्राची जी करमणूक करत आहात त्याबद्दल कोणत्या शब्दात धन्यवाद द्यावेत हेच मला कळत नाहीये. एखाद्या नाटकात एखाद्या विदूषकानं करमणूक करायची असते, मुख्य पात्रानं नव्हे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातलं तुम्ही मुख्य पात्र आहात, पण तुमच्या वक्तव्यांनी तुम्ही स्वतःलाच मेष पात्र बनवलंय याची तुम्हाला कल्पना तरी आहे का? किमान स्वागताध्यक्ष पी.डी. पाटलांनी गाळलेल्या घामाचा तरी विचार तुम्ही करायला हवा होता. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून येण्याचं तुमचं आणि तुमच्या साथीदाराचं कसब वादातीत आहे आणि वाद निर्माण करण्याचं तुमचं कौशल्य देखील वादातीतच. साक्षर झालेल्या प्रत्येक माणसाला लेखक व्हावंसं वाटतं आणि प्रत्येक लेखक कवीला आपण साहित्य संमेलनाचं अध्यक्ष व्हावं असं देखील वाटत असतं. त्यात गैर काहीच नाही. पण वकूब आणि जबाबदारीचं भान या दोन्ही गोष्टींची सांगड घालायला हवी. सिंहासनी बैसला मरकट, त्यास दिली तलवार, अशी आता सांप्रतकाळी स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे 100 गोळ्या झेलेन असं म्हणता आणि साधी मॉर्निंग वॉकची तुम्हाला भीती वाटते. मॉर्निंग वॉक जमत नाहीये तर तुम्ही साहित्याची पालखी खांद्यावर घेऊन मैलोन मैल वर्षभर चालणार तरी कसे? इथं जर दुर्गाबाई असत्या तर कोणाचीही अशी हिंमत झाली असती का? काही माणसं पदावर बसली की त्या पदाची शान वाढते, पण आपली शान वाढवण्यासाठी पद मिळवली की काय होतं हे तुमच्या उपद्व्यापांकडे पाहून कळतं. कातडं पांघरून सिंह होता येत नाही, कारण त्याकरता लागते ती गर्जना. विवेकवाद वगैरे तुमचं थोतांड महाराष्ट्रानं पुष्कळ पाहिलं. आपली यजमान संस्था म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं आपल्याबद्दलचं काय मत आहे हे आपण रोखठोक ऐकलंच असेल. लोक तुम्हाला सांगायचं धाडस करत नाहीये. या पदावर बसायला तुम्ही लायकच नाही, किंबहुना तुम्ही आल्यामुळं सगळ्यांचीच अडचण झाली आहे. ती तुमच्या विवेकवादामुळं नव्हे, तुमच्या सत्यप्रियतेमुळं नव्हे, तर तुमच्या मुक्ताफळांमुळे. तुमच्या साहित्यिक वकुबाचं तर सोडून द्या, पण बाकीचे जे आरोप करण्यात आले ते गंभीर आहेत. त्याचा खुलासा तुम्ही कसा करणार हा देखील सवालच आहे. तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर राजीनामा देऊन पदाची शान ठेवली असती. आता या खुर्चीवरून अध्यक्षपदाचं भाषण करून आणखी स्वतःचं हसं करून शनिवार रविवारचे करमणुकीचे कार्यक्रम ओस पडू देऊ नका. झाली तेवढी छिथू पुरे झाली. सरळ स्वतःहून संमेलनाध्यक्षपदाचा राजीनामा द्या. हेच प्राप्त परिस्थितीत श्रेयस्कर. तुम्हाला नको असलेला मित्र. डॉक्टर उदय निरगुडकर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.